नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थ्यांनो, मागील आपण काही दिवसापासून आपली जी बीएड सीईटी आहे व त्यासोबतच लॉ सीईटी आहे या आपण परीक्षांकरताची परिपूर्ण आपल्या चॅनलद्वारे तयारी करत आहोत मित्रांनो, ज्यामध्ये आपण तुमच्या सर्व काही सब्जेक्टनुसारचे सर्व काही पेपर फॉर्मॅटनुसारचे आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत, ज्यामध्ये आपण PYQ प्लस लेटेस्ट स्वरूपाचे असे सर्व काही प्रश्न आपण कव्हर करत आहोत. तर त्यामध्येच आपला चालू घडामोडीचा विषय जो की अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का चालू घडामोडी देखील तुम्हाला भरपूर सारे परीक्षेमध्ये जे की प्रश्न विचारली जाणारी असतात, जो की आपण जर सिलेबस जर अनालाइज केला तर सिलेबस मध्ये देखील मित्रांनो आपल्याला चालू घडामोडी हा टॉपिक जो आहे जो की अतिशय महत्त्वपूर्ण आपल्याला दिसणारा आहे. त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे जे आपली बीएड सीईटी व त्यासोबतच लॉ सीईटी जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्या सर्वांना जे आहे आजचा आपला टॉपिक हा अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही चालू घडामोडीचे आहेत 2025 मधील IMP क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केले आहेत, जे की तुमच्या येणाऱ्या जी आपली सीईटी एक्झाम आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फिक्स स्वरूपामध्ये जे की प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. त्यामुळे खूप व्हिडिओला काळजीपूर्वक आणि मित्रांनो शेवटपर्यंत पहा, कोणताही प्रश्न तुम्ही या ठिकाणी मिस करू नका. तर जे विद्यार्थी बीएड सीईटीची प्रिपेअर करत आहेत, बीएड सीईटीची तयारी करत आहेत, ज्यांना येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत, येणाऱ्या परीक्षांना चांगले गुण मिळवून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल मित्रांनो, यासाठी आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डची बॅच मित्रांनो आपण सुरू केलेली आहे, जे की तुमच्या उत्तम तयारीसाठी हे मित्रांनो परफेक्ट नियोजन असणार असेल. आणि सध्याला आपली याची जी ऑफर प्राइस आहे 999, जी की आपण मित्रांनो सध्याला ठेवलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये फुल्ली सिलेबस बेस्ड ऑनलाईन टेस्ट सिरीज असतील, ज्यामधून तुम्हाला खऱ्या पेपरचा अनुभव घेता येणार असेल व त्यासोबतच तुम्हाला त्या ठिकाणी काय स्कोर येत आहे ते तुम्हाला चेक करता येणार असेल, ज्यामध्ये संभाव्य टेस्ट सिरीज आपण इन्क्लूड केलेले आहेत, सर्व पेपरचं विश्लेषण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये जर तुम्हाला परफेक्ट तयारी करायची असेल तर मित्रांनो ही तुम्हाला बॅच जी आहे अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असेल. आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण सर्व काही ईबुक देखील उपलब्ध करून दिले आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधला ₹1000 ₹500 पुस्तक देखील घेण्याची गरज पडणार नसेल. सर्व काही A to Z तुम्हाला यामध्ये ऑल इन वन आपण अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही लगेचच्या लगेच मित्रांनो क्लिक करा आणि आपल्या बॅचमध्ये स्पेशली मित्रांनो तुम्ही जॉईन होऊन जा. जे विद्यार्थी लॉची तयारी करत आहेत, लॉच्या विद्यार्थी देखील मित्रांनो आपल्या ॲपमध्ये स्पेशली आपण सर्व काही कोर्स ॲड करून ठेवलेला आहे, तर लॉची विद्यार्थी देखील त्या ठिकाणी जाऊन तो कोर्स एनरोल करू शकतात. तर सुरू करू व्हिडिओला, पाहू आपला यामधला पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न असा मित्रांनो जो की काय म्हणतो पहा, की सुधारित आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती आहे. आता हा प्रश्न पाहिल्यानंतर बहुतांश उत्तर तर विद्यार्थी पर्याय नंबर 1च निवडतील, कारण का आतापर्यंत आपल्या जीके मध्ये 720 किलोमीटर हीच आपण लांबी पाहिलेली होती महाराष्ट्राच्या किनारपट्टीची. परंतु मित्रांनो आता ही जी लांबी आहे ती अपडेट झालेली आहे, याची सुधारित आकडेवारी आलेली आहे. तर आता याची लेटेस्टची आकडेवारी काय आहे, तर याची लेटेस्टची आकडेवारी आहे जे की 877.97 किलोमीटर एवढी जी आहे थोडक्यामध्ये याची लांबी आलेली आहे. तर हा सर्वांनी प्रश्न जे आहे जे की नोट करून घ्या, कारण का हा प्रश्न प्रत्येक एक्झाममध्ये विचारला जात आहे आणि बरेच विद्यार्थी याचं उत्तर जे आहे 100% चुकीचं देत आहेत. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही अपडेट करून घ्या, जे की 877.97 किलोमीटर ही जी आहे सध्याची अपडेटेड जी की आकडेवारी आहे. जर तुम्हाला मी याचा रेफरन्स सोबत सांगितलं तर यामध्ये आता या सर्व काही स्टेटचे जे काही कोस्ट लाईन आहेत, म्हणजे आपण त्याला आपण समुद्र किनारपट्टी म्हणतो, तर सर्व जे कोस्ट लाईन आहेत जे की आता अपडेट झालेले आहेत, म्हणजे की त्यांच्या लांबीमध्ये वाढ झालेली आहे. जर तुम्ही पाहिलं यामध्ये कोस्ट लाईन लेंथ मध्ये गुजरातसाठीचं आहे जे की 2340.62, महाराष्ट्रासाठी या ठिकाणी पाहू शकता 877.97, त्यानंतर गोवासाठी 193.95 किलोमीटर. हे सर्व जे कोस्ट लाईन आहेत जे की अपडेट झालेले आहेत. आणि टोटली जी कोस्टल लाईन ऑफ इंडियाची लेंथ झालेली आहे सध्याला जे की 11,098.81 किलोमीटर एवढी जी आहे थोडक्यामध्ये जे की झालेली आहे. तर हे सर्व काही तुम्ही अपडेट या ठिकाणी मित्रांनो तुमच्या जी की तुम्ही नोटबुक वगैरे बनवता त्यामध्ये अपडेट करून घ्या, कारण का ही संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो की 100% विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर पुढील पाहू आपला प्रश्न दुसरा. प्रश्न 2 काय म्हणतो पहा, अयोध्यातील राम मंदिरावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करण्यात आले. तर कोणाच्या हस्ते जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 3 नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी यांच्या जे हस्ते थोडक्यामध्ये धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला, सायलेंट हंटर म्हणून कोणत्या युद्ध जहाजास संबोधले जातं. तर सायलेंट हंटर म्हणून, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 INS विराट ह्याला जे आहे सायलेंट हंटर म्हणून जे आहे थोडक्यामध्ये संबोधलं जातं. पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला चौथा,
T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे T20चे विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 रोहित शर्मा यांची जी आहे थोडक्यामध्ये 2026च्या विश्वचषकसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 5वा प्रश्न असा आहे, 2026चा पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे? तर 2026चा या ठिकाणचा पुरुष विश्वचषक म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3 भारत आणि श्रीलंका या ज्या थोडक्यामध्ये देशात होणारा आहे. कोणत्या देशात होणार आहे म्हटलेलं आहे तर भारत आणि श्रीलंका. पर्याय नंबर 3 याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 6वा असा आहे पुढील. ऑस्कर 2026 साठी भारतातील कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळालेलं आहे? 2026च्या ऑस्करसाठी या ठिकाणचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4 1 आणि 2 जे की होमबॉन्ड आणि महावतार नरसिंह या दोन्ही मूवीला जे आहे थोडक्यामध्ये 2026च्या ऑस्करसाठी जे आहे नामांकन मिळालेलं आहे. आणि हा प्रश्न देखील IMP आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये हा विचारला जाऊ शकतो. कारण का आपण प्रिव्हियस इयरच्या जर CETला जर आपण पाहिलं तर CETच्या त्या एक्झाममध्ये जो ऑस्कर संदर्भातचा प्रश्न होता तो विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे यावेळेच्या CETमध्ये देखील हा प्रश्न तुम्हाला यावर आधारित विचारला जाऊ शकतो. 2 मूवी तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या, ज्यामध्ये होमबॉन्ड हे मूवी आहे. होमबॉन्ड या मूवीला ऑस्करसाठी नामांकन आलेलं आहे. त्यानंतर दुसरी मूवी आहे महावतार नरसिंह, याला जे देखील जे काही ऑस्करसाठी नामांकन केलेलं आहे. तर पर्यायामध्ये तुम्हाला असे दोन्ही पर्याय देखील पाहायला मिळतील किंवा या दोन्हीपैकी एक एक तरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील आपला 7वा प्रश्न. नोव्हेंबर 2025 मध्ये युनेस्को मुख्यालयात कोणत्या भारतीय महापुरुषांचा पुतळा उभारण्यात आला? तर हा देखील IMPचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे जो की युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये जे आहे उभारण्यात आलेला आहे नोव्हेंबर 2025 मध्ये. तर मित्रांनो आपण आता इथून रेग्युलरली जे आहे जे काही जानेवारी 2025 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत इयरली करंट अफेअर आपण या ठिकाणी रेग्युलरली आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर आपण पाहणार आहोत. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर तुम्ही नवीन असाल या ठिकाणी, आणि जर तुम्ही BEd CET प्लस लॉ CET दोन्हीची तयारी करत असाल तर दोन्हीचं आपण एकदम परफेक्ट नियोजन तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे. आणि या वर्षीचे जे ॲप्लिकेशन आपले लेट सुटणारे आहेत त्या मानाने पाहिलं तर परीक्षा तारखा आपल्याला खूप जवळ येणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागला तर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे लगेचच्या लगेच आपले जे कोर्सेस आहे त्याला एनरोल करून घ्या, ज्यावर डिस्काउंट ऑफर देखील आपला आता चालू आहे. त्यामुळे तुम्हाला त्यातून चांगली संधी देखील मिळणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा असा आहे पुढील. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, ज्याला आपण NALSA असं म्हणतो, च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण. तर हा प्रश्न तुम्हाला जे लॉ CETची प्रिपेअर करत आहेत तयारी, लॉ CET साठी हा IMP क्वेश्चन्स आहे या ठिकाणी, हे लक्षात ठेवून घ्या. तर याचं जे उत्तर आहे ते आहे प्रश्न क्रमांक 2 जे की विक्रमनाथ यांची जी आहे थोडक्यामध्ये जे की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर लॉ CET वाल्यांनी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यावा. त्यानंतर 9वा प्रश्न. भारताच्या AUS इंडेक्स हा युद्ध सराव कोणत्या देशासोबत होता? जो काही हा युद्ध सराव जो आहे AUS इंडेक्सचा, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर याचं 3 होणारं असेल जे की ऑस्ट्रेलिया. तर यामध्ये तुम्हाला AUS असं देखील दिसत आहे. तर AUS हे ऑस्ट्रेलियाचंच शॉर्ट फॉर्म आहे. ऑस्ट्रेलिया कंट्रीला AUS असं लिहिलं जातं, जसं की आपल्या इंडियाला IND लिहिलं जातं. तर या ठिकाणी जो काही सराव आहे तो या ठिकाणी AUSनं लिहिलेला आहे. आणि यामध्ये पाहिलं तर ऑस्ट्रेलिया इंडिया जे काही या ठिकाणी युद्ध सरावचा हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा. नुकतेच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम वर्गात कोणाची निवड करण्यात आलेली आहे खालीलपैकी जे काही टेनिस हॉल ऑफ फेम वर्गात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 4 रॉजर फेडरर यांची जी आहे थोडक्यामध्ये जे की त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न 11वा. बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 भारतात कोठे आयोजित करण्यात आला? तर बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 जो की, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की गोवा या शहरामध्ये जे आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 12वा प्रश्न. बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा विजेता कोण झाला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 जावोखिर सिंधारोहो हे जे आहे थोडक्यामध्ये जे की बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा जो की विजेता झालेला आहे. पर्याय नंबर याचं जे की 2 या ठिकाणी होणार असेल.
त्यानंतरचा प्रश्न 13वा, महिला प्रीमियर लीग 2026 साठीच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरली? तर सर्वात महागडा खेळाडू या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की दीप्ती शर्मा. तर दीप्ती शर्मा ही जी आहे थोडक्यामध्ये महिला प्रीमियर लीग मधली जी आहे 2026 साठीची सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा, नुकतेच कोणते शहर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर बनलं? तर लोकसंख्या सर्वात जास्त असलेलं शहर या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की जकार्ता हे जे शहर आहे जे की सर्वाधिक जास्त लोकसंख्या असणारं शहर बनलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 15वा प्रश्न, कॉमनवेल्थ गेम्स 2030 भारतातील कोणत्या शहरात होणार आहेत? तर कॉमनवेल्थ गेम्स, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर याचं 3, अहमदाबाद या शहरामध्ये जे आहे कॉमनवेल्थ गेम्स 2030 जे की नियोजन करण्यात येणार आहे भारतामधल्या अहमदाबाद या शहरामध्ये. त्यानंतरचा 16वा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, राजेश अग्रवाल यांची जी आहे थोडक्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, देशभरातील राजभवनाचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? तर राजभवनाचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, लोकभवन असं जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर राजभवनाचं नाव बदलून लोकभवन हे केलेलं आहे. तर हा देखील IMP प्रश्न आहे, तुम्हाला फिक्स परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही BEd CETचे असाल, लॉ CETचे असाल, तर दोन्हीसाठी हा प्रश्न 100% इम्पॉर्टंट आहे. नोट डाऊन करून घ्या तुम्ही. त्यानंतरचा 18वा प्रश्न, एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण बनला खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की रोहित शर्मा हा जो खेळाडू आहे आपला, जो की आवडता सर्वांचाच, तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनलेला आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? तर केंद्रीय सचिवालयाचं नाव बदललेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की कर्तव्य भवन असं जे आहे त्याचं नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर हा देखील IMP प्रश्न आहे तुमच्यासाठी, हे देखील तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर सचिवालयाचं नाव बदलून कर्तव्य भवन करण्यात आलेलं आहे. तर कर्तव्य भवन. त्यानंतर 20वा प्रश्न, शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते? तर शहर पक्षाची निवड, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, अमरावती हे जे आहे थोडक्यामध्ये बनलेलं आहे. पर्याय 2 उत्तर होणार असेल. त्यानंतर 21वा प्रश्न, BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण ठरल्या आहेत खालीलपैकी? तर BSFच्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की भावना चौधरी ह्या ज्या आहेत BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर ठरलेल्या आहेत. पर्याय नंबर 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न आपला, गोवा येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची उंची किती फूट आहे? तर हा देखील IMP प्रश्न आहे, तुम्हाला यावर देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय 3, जे की 77 फूट एवढी जी आहे ती उंच आहे श्रीरामाची मूर्ती. पर्याय नंबर याचं 3 ह्या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 23वा आपला, भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, चिडुयाटुपा या ठिकाणी जे थोडक्यामध्ये भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र जे की सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर याचं 4 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की मनाली क्षीरसागर याचं जे यांची जी आहे थोडक्यामध्ये नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून जी आहे ती निवड करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर 1 या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर 25वा प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर पंतप्रधान कार्यालयाचं देखील नाव बदललेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की सेवा तीर्थ असं जे आहे पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलण्यात आलेलं आहे. तर जेवढ्या काही कार्यालयाचे नावे बदललेले आहेत ते सर्व तुम्ही जे नावे जे आहेत मित्रांनो लक्षात ठेवून घ्या, कारण का यावेळेसच्या आपल्या CET परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्यावरचा प्रश्न पाहायला मिळणारा म्हणजे मिळणारा आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही नाव बदललेलं आहे ते विसरू नका मित्रांनो, कारण का त्यावरचा जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आला आणि तुम्ही अचूक जर उत्तर त्या ठिकाणी चुकीचं निवडलं तर तुमचे खूप सारे मार्क्स गमावणार आहेत. त्यामुळे ते सर्व काही तुम्ही नोट डाऊन करून घ्या, लिहून घ्या मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा 26वा प्रश्न आपला, शताब्दी राष्ट्रकुल स्पर्धा 2030 डॅश या ठिकाणी होणार आहे. तर कोण्या ठिकाणी होणार आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 4, अहमदाबाद या ठिकाणी होणारी आहे, जे की आपण मागे पाहिलेलं. त्यानंतरचा प्रश्न 27वा,
फिफा अंडर 17 वर्ल्ड कप 2025 डॅश या देशाने जिंकला, तर कोण्या देशाने जिंकलेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की पोर्तुगाल या देशाने जे आहे फिफा अंडर 17 वर्ल्ड कप 2025 जिंकलेला आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, डॅश यांना बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फेस ऑफ एशिया पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर यापैकी कोणाला जो की हा जो आहे तो देण्यात आलेला आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय 4, जे की हुमा कुरेशी यांना जो आहे थोडक्यामध्ये देण्यात आलेला आहे. कोणता आहे? तर फेस ऑफ एशिया पुरस्कार. त्यानंतरचा 29वा प्रश्न, जलालाबाद शहराचे नामांकन परशुरामपुरी असे करण्यात आले, तर सदर शहर हे कोणत्या जे की शहरात आहे? तसं हे शहर जे आहे थोडक्यामध्ये जे की कोणत्या या ठिकाणी राज्यामध्ये आहे असं यायला पाहिजे होतं. तर कोणत्या राज्यामध्ये आहे हे शहर जे की परशुरामपुरी? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय जे की 4, उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशमध्ये हे जे आहे परशुरामपुरी शहर आहे. त्याचं जुनं नाव काय आहे? तर याचं जुनं नाव जलालाबाद असं जे आहे थोडक्यामध्ये होतं. आणि जे लेटेस्टचे काही गाजलेले नावं आहेत जे की शहरांची नावे वगैरे बदललेली, तर तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्यासाठी आपण आपल्या बॅचमध्ये स्पेशली तुम्हाला एक पीडीएफ उपलब्ध करून देऊ. आणि जे आपले रोजचे या ठिकाणी चालू घडामोडीचे सेशन्स वगैरे चालू असतात ना, त्याची तुम्हाला संपूर्ण फाईल जी आहेत पीपीटी वगैरे ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप व त्यासोबतच आपल्या जे स्पेशली बॅच आहे त्या बॅचमध्ये देखील तुम्हाला उपलब्ध करून देऊ मित्रांनो. त्यानंतरचा 30वा प्रश्न आपला, बतुकम्मा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जर बतुकम्मा हा जो उत्सव आहे तो, तर मित्रांनो हा आपण प्रश्न तुमच्यासाठी क्वेश्चन फॉर यू मध्ये ठेवलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टेट तेलंगणा, आसाम, गुजरात आणि मणिपूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही सीईटी, बीएड सीईटी किंवा लॉ सीईटीची तयारी करत असाल तर तुम्हाला याचं अचूक उत्तर येणं मित्रांनो खूप अपेक्षित आहे. कारण का अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात. तर बथुकम्मा उत्सव हा कोणत्या राज्याचा साजरा आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर पर्याय पाहू शकता, उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्याला याची एकदम परफेक्ट तयारी करायची आहे, ज्यांना चांगले गुण मिळवायचे आहेत, त्यांनी जी आपली स्पेशली बॅच आहे मित्रांनो बीएड सीईटी साठीची जे की आपण फक्त 999 रुपयामध्ये सध्या स्थितीमध्ये ठेवलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच एनरोल करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना लॉ सीईटीची तयारी करताय तर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी सर्व काही आपण जे टेस्ट सिरीजची बॅच आहे ती मित्रांनो आपण उपलब्ध करून दिलेली आहे. ते विद्यार्थी देखील आपल्या ॲपमधून ते सर्व काही एनरोल करू शकतात. तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही एनरोल करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.